संपली तरी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच आहे, कारण आता 6 वाजलेले आहेत। 6 वाजेपर्यंतच पोलिसांनी जरांगे यांना आंदोलनासाठी वेळ दिली होती। मात्र जरांगे यांना आंदोलनासाठी वेळ वाढवून मिळेल का याकडे आता लक्ष लागलंय। तर जरांगेंनी वेळ वाढवण्यासाठी पोलीस आयुक्तांना अर्जही केलाय आणि त्यावर गृह खात्यानं पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवलाय। तर जरांगे 7 वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे। जरांगे यांच्या उपोषणाला आता 8 तास झालेले आहेत आणि त्यानंतर जरांगे यांची पोलिसांनी दिलेली वेळ देखील संपलेली आहे। मात्र तरी सुद्धा जरांगे यांचं उपोषण सुरूच आहे। त्याचबरोबर जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आझाद मैदान परिसरामधून। तर जरांगे यांचं उपोषण एकीकडे सुरू आहे, दुसऱ्या ठिकाणी सीएसएमटी स्थानकामध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली आहे। तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर देखील पावसातच मराठा बांधव या ठिकाणी उभे आहेत। तर आपण पाहतोय आताची एक महत्त्वाची 3 दृश्य आहे ज्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक जमलेले आहेत। तिथे सध्या मनोज जरांगे पाटील हे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ते काही विश्रांती त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतंय। सीएसएमटी स्थानकात देखील मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। तर आझाद मैदानामध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, जरांगे पाटलांच्या उपोषणाला आता 8 तास झालेले आहेत, वेळ संपलेली आहे पोलिसांनी दिलेली। त्यानंतर आता जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी कोणी येतंय का किंवा त्यांना वेळ वाढवून देण्यासंदर्भामध्ये काही कळवण्यात आलेलं आहे का? नक्कीच निखिला, मनोज जरांगे पाटील यांचं सकाळी 6 वाजता आंदोलन सुरू झालं होतं। त्यांचा आता 6 वाजलेले आहेत आणि आता त्यांचा जो आंदोलनाची वेळ आहे ती खऱ्या अर्थाने संपलेली आहे। मात्र आपण अजूनही हे चित्र बघू शकता की मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या कीर्तनाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी कीर्तन उभं करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी झोपले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यांचं उपोषण सुरू आहे, 6 वाजले मात्र या ठिकाणी त्यांचं उपोषण सुरूच आहे। दुसऱ्या बाजूला वेळ वाढवून देण्यासंदर्भात मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना पत्र दिलं होतं। पोलिसांनी अहवाल मागवल्याची सुद्धा माहिती समोर आली होती। मात्र प्रत्यक्षात बघितलं तर या ठिकाणी पोलिसांकडूनही कुणी आलेलं नाही किंवा सरकारच्या वतीनेही कुणी आलेलं नाही। वेळ वाढवून देण्याच्या संदर्भात असेल किंवा त्यांना मागण्यांची पूर्तता करण्याच्या संदर्भातलं आश्वासन किंवा चर्चा करण्यासाठी सुद्धा इथं कुणीही आलेलं नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वेळ वाढवून मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर 7 वाजता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत। 7 वाजता मनोज जरांगे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निखिला, नक्कीच वेळ संपलेली आहे, मात्र मनोज जरांगे यांचं आंदोलन अद्यापही या ठिकाणी सुरूच आहे। सरकारकडनं देखील अद्याप काही संपर्क साधण्यात आला नाही। मात्र जरांगे पाटील यांना समर्थन देणारे आमदार खासदार मात्र या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। 7 वाजता जरांगे पाटील आपलं या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका देखील ते स्पष्ट करणार आहेत। निश्चितच 7 वाजता जरांगेंची पत्रकार परिषद आहे। 6 वाजेपर्यंतची वेळ जी आहे ती जरांगेंना देण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुद्धा जर सरकारनं काहीच यावेळेस संपर्क साधला नाही तर पुढे नेमकी जरांगेंची भूमिका काय असते हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। मराठा बांधवांना, या सर्व आंदोलकांना काही आवाहन जरांगे पाटील करणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। ही 3 दृश्य अतिशय महत्त्वाची आहे। आझाद मैदान, सीएसएमटी स्थानक आणि सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर नेमकं काय घडतंय ते आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। तर आझाद मैदानामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी भजन कीर्तन देखील सुरू झालेलं आहे। मराठा बांधवांचा उत्साह, त्यांचं मनोबल या ठिकाणी कायम राहावं यासाठी म्हणून इथे भजन कीर्तन जे आहे ते सुरू आहे। तर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण एकीकडे सुरू आहे। 7 वाजता ते माध्यमांशी बोलतील। आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या आमरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या। आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरांगे चाटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सरळ जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहेत त्यांनी अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे। तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा आणि खरं तर आंदोलनाची वेळ कुणावर त्या ठिकाणी येऊ नये। आंदोलन कर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला
त्याच्यातनं मार्ग काढता येईल ह्याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे. पक्षाचे काही आमदार ते कोणी दिलेली आहे? हा, मग न्यायालयाने उद्याच्याला तुम्हाला मला न्यायालयाने काही सांगितलं, तुला सांगितलं इथनं पुढे तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही, तर तुला विचारता येतील का? नाही विचारता येणार, कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे, म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात, परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ह्याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचाच चाललेला आहे. दादा पण ते ज्या तयारीने तिथे आलेले ते असं वाटत नाही की परत जातील, त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने आम्ही त्याच्यातनं मार्ग काढणे, आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही मार्ग काढण्याचा